आणि ती आहे रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात आलेली एक मोठी घोषणा। देशातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम रिलायन्स उद्योग समूह आता राबवणार आहे। 13 लाख जणांचं लसीकरण करण्याचं यामध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। ही मोफत लसीकरण राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना देखील लस दिली जाणार आहे। कर्मचाऱ्याचे पालक, पती किंवा पत्नी, त्याचबरोबर आजी आजोबा, सासू सासरे, मुलं आणि भावंडांना देखील ही लस मिळणार आहे। आणि या मोहिमेसाठी 880 शहरांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील या मोहिमेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे आताची एक महत्त्वाची बातमी, रिलायन्स उद्योग समूहाकडून ही एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे 13 लाख जणांचं मोफत लसीकरण करण्याची ही घोषणा आहे। त्यामध्ये हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना देखील त्यांचं देखील लसीकरण केलं जाणार आहे। या कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांचे पालक, पती पत्नी, आजी आजोबा, सासू सासरे, मुलं आणि भावंडांना देखील ही लस मिळणार असल्याचं रिलायन्स उद्योग समूहाकडून या घोषणेद्वारे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, त्यांना देखील या लसीकरणाचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे रिलायन्सकडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या घोषणेमध्ये तब्बल 880 शहरांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, रिलायन्स उद्योग समूहाकडून देशातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचं त्यांनी आता जाहीर केलंय। एकूण 13 लाख जणांचं लसीकरण यात करण्यात आलेलं आहे। यामध्ये आपल्याला देखील माहिती आहे की याआधी देखील कोरोनाच्या संकट काळामध्ये ऑक्सिजनसाठी असेल किंवा त्याचबरोबर लसीकरणासंदर्भातल्या महत्त्वाच्या घोषणा याआधी देखील करण्यात आल्या होत्या आणि त्यातलाच आणखीन एक हा विस्तारित टप्पा, ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसह इतर कुटुंबियांना देखील लस दिली जाणार आहे। स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। स्वाती, काय अधिक सविस्तर माहिती? खरं तर हे सगळ्यात मोठं वॅक्सिनेशन म्हणायला हरकत नाहीये, कारण रिलायन्सनं आपल्या एम्प्लॉईजना आतापर्यंत 3.5 लाख लोकांचं लसीकरण केलेलं आहे। विशेष म्हणजे एम्प्लॉई म्हटलं की त्या एम्प्लॉईचे साधारणतः कर्मचाऱ्यांचे आई वडील आणि सासू सासरे असे साधारणतः या नातेवाईकांना पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलंय। पण विशेष म्हणजे जे रिटायर्ड कर्मचारी आहेत, म्हणजे ज्यांचे रिलायन्समध्ये कामाला होते आणि त्याचबरोबर त्यांचे रिटायरमेंट झालेले आहे, अशांनाही केलं जाणार आहे। विशेष जर महत्त्वाची त्यांची कुठली गोष्ट असेल तर रिलायन्स हॉस्पिटल आणि त्याचबरोबर रिलायन्सच्या काही हॉस्पिटलशी टाय अप केले, जवळपास 800 पेक्षा अधिक। तर अशा वेगवेगळ्या सेंटर्समधून हे वॅक्सिनेशन होणार आहे आणि 15 जून पर्यंत आपल्या सगळ्या एम्प्लॉईचं लसीकरण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे सगळं काम सुरू आहे। आपण बघतो की नुसतं एक कोणतीही लस नाही तर कोविड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींचा वापर करत हे लसीकरण केलं जात आहे। स्वाती, आणि त्याचबरोबर म्हणजे आतापर्यंत कर्मचारी आणि त्याच्या जे इमिजिएट नातेवाईक आहेत, म्हणजे जसं आपण म्हणतोय की पती पत्नी किंवा आई वडिलांचं होतं, पण आता ती देखील व्याप्ती वाढवण्यात आली, म्हणजे ते देखील विस्तारित करून आता भावंडांना देखील किंवा त्याची देखील म्हणजे इतर कुटुंबियांना देखील आता लस मिळू शकणार आहे। आणि याच्या बुकिंग बद्दल आणखीन काही माहिती आपल्याला मिळू शकणार आहे का, की कुठे तुम्हाला याच्याविषयीची अधिक माहिती मिळू शकेल? नक्कीच कोविन ऍपवर रजिस्टर करायचं, कारण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कोविन ऍपला रजिस्टर करून आणि मग जे आपण शेड्यूल करतो, म्हणजे आता जर आपण बघितलं तर शेड्यूल करताना मग रिलायन्सचे जे काही सेंटर्स आहेत तिथे शेड्यूल करायचे आहेत आणि मग त्याच्यानुसार ज्याची जी अवेलेबिलिटी असेल, कारण काही लोकांनी आधी बुक केलेलं असेल, त्यामुळे शेड्यूलच्या अवेलेबिलिटीनुसार तुम्हाला शेड्यूल मिळेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अनेक जणांनी असं केलेलं आहे की लसीकरण सेंटर पर्यंत, म्हणजे रिलायन्सच्या लसीकरण सेंटर पर्यंत अनेकांना जाता आलेलं नाहीये, अशांनी काही लोकांनी खाजगी रुग्णालयांमध्ये केलेलं आहे लसीकरण। तर अशांना त्या लसीचे पूर्ण पैसेही परत मिळणार आहेत। त्यामुळे एकतर कोविन ऍप मार्फत तुम्ही तुमच्या जसं एक्सटेंडेड फॅमिली आहे त्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि स्वतःचं लसीकरण करून घेऊ शकता। निश्चितच धन्यवाद स्वाती या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। रिलायन्स उद्योग समूहाकडून करण्यात आलेली एक मोठी घोषणा, ज्याच्यात देशातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम आता रिलायन्स उद्योग समूहाकडून राबवली जाणार आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे। या महत्त्वाच्या बातमीनंतर आता बातमी आहे, पदोन्नती आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोय आणि याच मुद्द्यावरून काँग्रेस पक्षानं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्य सरकारनं 7 मेचा पदोन्नती अध्यादेश रद्द केला नाही तर काँग्रेस कठोर भूमिका घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेसचे जे मंत्री आहेत ते आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्याचमुळे आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा नक्की उपस्थित होणार हे आता स्पष्ट आहे, कारण काँग्रेसनं त्या दृष्टीनं तयारी केलेली दिसते।
एकही संघटनेने या बाबतीत कुठलाही आक्षेप घेतला नाही, विरोध दर्शवला नाही, कुठलीही मागणी समोर आली नाही. याचा अर्थ आहे निर्णय झाल्यानंतर जे मागासवर्गीय या निर्णयामुळे ज्यांना फायदा मिळते किंवा स्थगित ठेवणे त्यामुळे बरेचसे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे प्रमोशन होत नव्हते, या निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना फायदा होणार आहे हे या संघटनेला कळते. त्यामुळे त्यांचा विरोध नाही, राजकीय विरोध लोक करत राहत आहे. आमचं म्हणणं आहे या बाबतीत राऊत साहेबांनी जे मागासवर्गीयांची संघटना शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांची आहे त्यांच्याची चर्चा केली पाहिजे. जागा रिक्त मोठ्या प्रमाणात मागासवर्गीयांच्या आहेत, त्या जागा इतरातून भरता येत नाही आणि तो दुसऱ्या कोट्यातूनही भरता येत नाही. जो 50% वाटा आहे त्यामध्ये ओबीसी नव्हता. आम्ही नव्यानं मागणी केली की कर्नाटकाच्या सरकारने राज्याला हा आरक्षण पदोन्नतीतील आरक्षण ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा आहे. व कर्नाटक सरकारने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये ओबीसीचा समावेशसुद्धा केलेला आहे. ओबीसीसुद्धा हा मागासवर्गीयामध्ये मोडतो. इतर मागासवर्ग म्हणजे मागासवर्गीयच आहे आणि या सगळ्या घटकासाठी योग्य न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आज होती, काल होती, आज आहे, उद्याही राहणार आहे आणि त्यामध्ये काही भूमिकेमध्ये बदल करण्याचा प्रश्नच नाही. परंतु आता या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे चर्चा करू आणि या संदर्भात पदोन्नती आरक्षणासंदर्भात GR बाबत आता भूमिका मांडणार असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळाची आज बैठक होती आणि त्यात ही भूमिका मांडणार आहोत असं नितीन राऊत यांनी सांगितलंय. सोनिया गांधींच्या पत्रानंतरही बैठक झाली नव्हती समन्वय समितीची. अजित पवारांनी केवळ एकच बैठक घेतल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. दलित संघटनांबद्दलचा अध्यादेश करण्यासाठी अध्यादेश रद्द करावा ही ठाम भूमिका होती आणि या संदर्भात त्यांच्याशी केलेली ही बातचीत आता आपण बघणार आहोत. नितीन राऊत यांनी या संदर्भात काय भूमिका मांडली आहे. या बातचीतीमध्ये ही बातचीत आपण ऐकणार आहोत, पण थेट जातो देवेंद्र फडणवीस सध्या पत्रकारांशी संवाद साधतात. नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हा प्रकल्प ज्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला आणि सातत्याने कल्पकतेतून समाजसेवा करणारे माजी महापौर संदीपजी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज एक अतिशय हृदय अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि त्याचं औचित्य हे आपल्या सर्वांचे आदरणीय नेते, भारत सरकारमधले एक अष्टपैलू असे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय नितीनजींना मी जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि ईश्वराला आशीर्वाद देखील मागतो की ईश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि जे समाजकार्य, राष्ट्रकार्य त्यांनी हातात घेतलं आहे ते अविरत करण्याचा आशीर्वाद ईश्वराने त्यांना द्यावा. खरं तर आपण जन्मदिवस फारसा साजरा करत नाही, परंतु आपल्या नेत्यांचा जन्मदिवस ज्या संकल्पावर ते चालतात, ज्या समाजसेवेचा वसा त्यांनी घेतलाय, त्या संकल्पात आणि त्या समाजसेवेमध्ये आपण सहभागी व्हायचं आणि आपल्या माध्यमातून ही त्याच्यामध्ये भर घालायची. मला असं वाटतं हीच माननीय नितीनजींना त्यांच्या जन्मदिवसाची भेट आपण देऊ शकतो आणि समाजसेवेचीच भेट ते स्वीकारू शकतात. आणि म्हणून आज या निमित्ताने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय, खरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नितीनजींनी या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती आणली.
आणि भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आज नितीनजी नावाजले जातात. पण त्याचसोबत विविध सामाजिक प्रकल्प देखील नितीनजींनी चालवले. मग शेकडो एकल विद्यालय असतील की ज्यातनं आदिवासी दुर्गम भागामध्ये गरिबाची सेवा करण्याचे प्रकल्प असो, आदिवासींना रोजगार देण्याकरता बांबू सारखे प्रकल्प असो, वेगवेगळ्या प्रकारचे रोजगाराभिमुख योजना असो, अशा विविध माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीला त्याचं उत्थान करण्याकरता, त्याच्या पाठीशी उभं राहण्याकरता अनेक सामाजिक प्रकल्प नितीनजींच्या माध्यमातून चालतात. आणि आपल्याला माहिती आहे की नितीनजी यांचा स्वभाव मूळतः हा एका इनोव्हेटरचा आहे. विज्ञानातला कुठलाही शोध हा त्यांना खुणावत असतो आणि मग त्याचे वेगवेगळे प्रयोग मानवतेच्या उपयोगाकरता, सामान्य माणसाच्या रोजगाराभिमुखतेकरता कसं करायचं या संदर्भात ते सातत्याने कार्य करत असतात. आणि म्हणून एक राजकीय नेता यापेक्षा आपलं वेगळेपण त्यांनी जपलं. आपण बघितलं कोविडच्या काळामध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली असताना स्वतः नितीनजींनी त्यात लक्ष घातलं. नागपूर असेल, विदर्भ असेल, इथली ऑक्सिजनची व्यवस्था असो, ऑक्सिजनेटर्स असो, इथे PSA प्लांट्स असो, या ठिकाणी व्हेंटिलेटर्स असो, ज्या कमतरता आहेत त्या कमतरता कशा पूर्ण करता येतील आणि केंद्र सरकारचे एक प्रतिनिधी म्हणून जिथे राज्य कमी पडत आहे किंवा जिथे व्यवस्था होत नाहीये तिथे तक्रार न करता त्या व्यवस्था आम्ही उभ्या करू, ही तक्रारीची वेळ नाहीये असा विचार मनामध्ये ठेवून या सगळ्या व्यवस्था त्यांनी उभ्या केल्या. आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही सगळ्यांनी या कोविडच्या काळामध्ये आपापली जबाबदारी स्वीकारून जे जे करता येईल ते आम्ही केलं, लोकांना मदत केली आणि आजही ती चाललेली आहे. आणि म्हणून एक सकारात्मक नेतृत्व, एक रचनात्मक नेतृत्व, राजकीय व्यक्तिमत्व वेगळं पण सकारात्मक आणि रचनात्मक नेतृत्व हे वेगळं. आणि त्या नेतृत्वाचा खऱ्या अर्थानं आज जनतेमध्ये सन्मान आहे आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय. पण मी संदीपजींना मनापासून धन्यवाद देईन की मला असं वाटतं की यापेक्षा चांगला कार्यक्रम दुसरा असू शकत नाही. आज वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या. एकीकडे आपले चांगले क्रीडा प्रशिक्षक असतील, कलावंत असतील, यांना मदत करण्याचा प्रयत्न आपण केला कारण कोरोनामुळे एक मोठं संकट त्यांच्यावर आलं. आमचे जे कोरोना योद्धा आहेत, आमचे डॉक्टर्स असतील, आमच्या नर्सेस असतील, आमचे शासकीय व्यवस्था चालवणारे लोक असतील, महानगरपालिकेच्या व्यवस्था चालवणारे लोक असतील, खासगी हॉस्पिटल चालवणारे लोक असतील, अशा ज्या लोकांनी अविरत हे काम केलं आणि त्यातले अनेक लोक असे होते की जे 2-2 वेळा कोविडने आजारी झाले पण पुन्हा ठीक झाल्यानंतर तेच काम त्यांनी सुरू केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा कोविड योद्ध्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आणि तो सन्मान देखील आज या ठिकाणी आपण केला आहे. मला असं वाटतं की यातला सगळ्यात हृदयस्पर्शी अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे संदीपजींनी हातात घेतलेला उपक्रम, की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यांच्या घरी कर्त्या पुरुषाचा मृत्यू झालाय किंवा ज्यांच्या घरी मुलं अनाथ झाले आहेत अशा लोकांची जबाबदारी उचलणं. आणि जसं त्यांनी सांगितलं, शिक्षण असेल, आरोग्य असेल, न्यूट्रिशन असेल, अशा विविध 5 बाबींवर ती मुलं मोठी होतपर्यंत, संज्ञान होतपर्यंत त्यांना सगळ्या प्रकारची मदत, शिक्षणाची पूर्ण मदत, आरोग्याची मदत ही सगळी करण्याचा एक अतिशय चांगला संकल्प त्यांनी उभा केलाय. यावेळेस कोरोनाने अनेक परिवार होत्याचे नव्हते करून टाकले, अनेकांना आधार नाही. पण मला असं वाटतं की
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण सगळे समाज जीवनामध्ये जगतो. आपलं व्यक्तिगत जीवन आहे, पण आपलं एक सामाजिक जीवन देखील आहे, एक सामाजिक बांधिलकी देखील आहे. आणि भारतीय मन जे आहे हे शेजारी उपाशी असेल तर आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, शांतपणे जेवू देत नाही. कदाचित सगळ्यांची ऐपत नसेल, पण प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनं आपल्या दाण्यातला एक दाणा देण्याचा प्रयत्न करतो. आणि या कोविडच्या काळामध्ये अशा माणुसकीच्या अनेक कथा आपल्या समोर आल्या की ज्या लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावून लोकांची मदत केली. आता मगाशी मी उल्लेख करायचा राहिला, ज्या लोकांनी प्रेताची विल्हेवाट लावली आणि अंत्यसंस्कार केले, हे देखील किती मोठं काम आहे. की ज्या बॉडीला कोणी हात लावायला तयार नाही आहे, किंवा ज्यांचं कोणी पोचूच शकत नाही आहे, किंवा ज्यांच्या घरी कोणी नेणारं नाही आहे, अशांचं काय करायचं? तर त्यांचं क्रिमेशन करणं, त्यांचे अंत्यसंस्कार करणे हे एक अत्यंत महत्त्वाचं काम काही लोकांनी केलं. त्यांचाही सत्कार आपण केला. आणि म्हणून मग अशा ज्यांच्या घरी अशा प्रकारची घटना झाली आहे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. आणि कधी कधी आपल्यासमोर प्रश्न येतो की आभाळ फाटलं असेल तर आम्ही कुठे कुठे पुरणार आहे. पण माझं मत असं असतं की आपल्या मनामध्ये हा आत्मविश्वास ठेवायचा असतो की आभाळाला गवसणी आम्हीच घालू शकतो, आणि नाही घालू शकलो तर प्रयत्न निश्चित करू शकतो. आणि त्यामुळे त्या आत्मविश्वासाने आपल्याला जेवढं करता येईल तेवढं केलंच पाहिजे. आणि याच मानसिकतेतनं संदीपजी आज या ठिकाणी उतरले आहेत. मोठं शिवधनुष्य पेलायचं आहे, काम सोपं नाही आहे, सातत्य ठेवावं लागणार आहे. सुरुवात करणं हेही कठीण असतं, पण त्यापेक्षा कठीण असतं एखादा प्रकल्प वर्षानुवर्ष चालवणं. पण मी अनेक वर्ष संदीपजींना पाहिलंय, अनेक प्रकल्प ते चालवत आहेत आणि सातत्याने चालवत आहेत. 15-15 वर्षापूर्वी सुरू केलेले प्रकल्प आजही संदीपजी नीट चालवत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की योग्य माणसाने हा प्रकल्प हातामध्ये घेतलाय. त्याच्याकरता आवश्यक ती सिस्टीम नागपुरातल्या एका कार्यक्रमात बोलतायत आणि नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्याचबरोबर संदीप जोशी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली आहे. कारण अनाथ बालकांचं पालकत्व स्वीकारण्याचा त्यांनी एक उपक्रम आता हाती घेतलेला आहे. एका ब्रेकनंतर इतरही बातम्यांचं आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.